गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात ग्लोबल मार्केट्स. तर US मार्केट हे ऑल टाईम हायवरती आहे आणि सगळे एशियन मार्केट्स हे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे एकंदर पूर्ण जगाचं जे सेंटिमेंट आहे इकॉनॉमिकल, तर ते सध्या पॉझिटिव्ह आहे आणि त्यामुळेच आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल. आता मार्केट गॅपअप ओपन होण्यामागचं कारण काय? त्याच्यामागे जनरली दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे ICICI बँकचे आलेले रिझल्ट, की जनरली सगळ्यात सुरुवातीला असं परसेप्शन क्रिएट केलं गेलं होतं जेव्हा HDFC बँकचे रिझल्ट आले आणि खराब लागले, तेव्हा हा सेक्टरचा प्रॉब्लेम असू शकतो असं वाटलं होतं. परंतु आता बाकीच्या बँक्सचे रिझल्ट्स येत आहेत, तर त्यातनं असं वाटतंय की तो फक्त HDFC बँकचा प्रॉब्लेम होता. तेही HDFC बँक आणि HDFC ग्रुप मर्ज झाल्यामुळे त्यांच्या जे काही अर्निंग्ज आहेत त्याच्यावरती बऱ्यापैकी इम्पॅक्ट झाला होता. तरी पाहूयात की आज नक्की काय होतं. कारण आपण जर USADR जर पाहिला ICICI बँकचा, तर तो ऑलमोस्ट 2.5% अपसाईडला आहे. मग आज जे मार्केट 150 पॉईंट गॅपअप होत आहे त्याच्यामागे दोन कारणं असू शकतात. एक म्हणजे ICICI बँक खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतं किंवा मग खूप गॅपअप ओपन होऊ शकतं त्यामुळे, आणि ते बँक निफ्टीला सुद्धा चांगलं सपोर्ट करेल. आणि दुसरं म्हणजे की पूर्ण जगाचं सेंटिमेंटच आज पूर्ण पॉझिटिव्ह आहे. कुठलंही मार्केट ऑलमोस्ट निगेटिव्हमध्ये नाही आहे. मग याचाही इम्पॅक्ट मार्केटवरती होऊ शकतो की सगळेच जे काही स्टॉक्स आहेत तर ते अर्धा पैसा, 1 पैसा किंवा 5 रुपये, 10 रुपये, 0.5%, 0.5%, 1% असे जरी गॅपअप ओपन झाले तरी निफ्टी शूटअप व्हायला वेळ लागणार नाही, असं आहे. तर पाहूयात आता हे 9:15 वाजता कळेल की नक्की काय होतंय. परंतु मार्केट ज्या रेंजमध्ये ओपन होतं मित्रांनो, 21,700च्या आसपास, तर हा पूर्ण पॉझिटिव्ह सेंटिमेंटचा खेळ आहे. म्हणजेच काय, इथनं मार्केट शॉर्ट करणं हे खूप धोकादायक आहे. कारण जर मार्केट आज गॅप डाऊन ओपन झालं असतं किंवा फ्लॅट ओपन झालं असतं तर मग त्याला रेजिस्टन्स राहिला असता. पण आज ते सगळे रेजिस्टन्स ब्रेक करूनच वरती ओपन होते. म्हणजे आता जो काही रेजिस्टन्स होता मार्केटसाठी तो आता सपोर्ट बनलेला आहे. म्हणजे फक्त मार्केटनं आता सपोर्ट ब्रेक करता कामा नये, की ज्याची शक्यता फार कमी आहे. आणि ॲक्सिस बँकचे रिझल्टसुद्धा आता एक्सपेक्टेशनपेक्षा चांगले लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पाहूयात काय होतं. आणि शिवाय 1 फेब्रुवारीला जे काही बजेट आहे तर ते मांडलं जाणार आहे, इंटरिम बजेट. आणि साहजिकच आहे, हे इलेक्शन इयर आहे त्यामुळे गव्हर्नमेंट कुठलीही अशी गोष्ट करणार नाही की ज्यानं त्यांना हार्मफुल काहीतरी होईल. म्हणजेच सगळं पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या बजेटमध्ये. मग तेव्हाही मार्केट शूटअप होईल. म्हणजे आता जास्त ट्रेडिंग सेशन्स हातामध्ये नाही आहेत त्यामुळे मार्केट इथनं जास्त फॉल होईल अशी कुठलीही शक्यता वाटत नाही. मे बी मार्केट 1 फेब्रुवारीला ऑल टाईम हाय पुन्हा एखादा नवीन लावू शकतं. तोपर्यंत मार्केटला भरपूर स्कोप आहे वरती जाण्यासाठी. पण जर आपण डाऊन साईड पाहिली तर 21,470च्या जोपर्यंत मार्केट खाली येत नाही तोपर्यंत मार्केट शॉर्ट करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. खूप नुकसान होऊ शकतं. आता बाय ऑन डीपचा सिनेरिओ चालू होऊ शकतो. कारण मार्केटला मध्ये गॅप खूप आहे. कारण जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं होतं मोठं, तेव्हा मार्केटमध्ये खूप सारा गोंधळ झाला होता HDFC बँकमुळे. परंतु तो गॅप आता पेंडिंग आहे. आणि जर मार्केटला जर वरती जायचं असेल तर तो गॅप फिल करत वर जावं लागणार. आणि म्हणजेच मार्केटला कुठेतरी बाय ऑन डीपची स्ट्रॅटेजी अप्लाय होते. मग आता तुम्ही पहा की जिथे कुठे तुम्हाला डीप मिळेल तिथे तुम्ही बाईंग करू शकता, कॉल बाय करू शकता किंवा मग पुट सेल करू शकता. जे ऑप्शन्समध्ये ट्रेड करतात त्यांना माहीत असेल. आणि बाकीच्यांनी आपले स्टॉक्स जे काही चांगले आहेत तर ते तुम्हाला चांगलं परफॉर्म करताना दिसतीलच. त्या स्टॉक्समध्ये तुम्ही एंट्री करा. तर मग मित्रांनो, हे असं होतं आजचं मार्केट आणि असं राहू शकतं. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंगसाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणकोणत्या नवनवीन गोष्टींवरती माहिती हवी आहे तर ते देखील तुम्ही आम्हाला सांगायला विसरू नका. आपण ती तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करत जाऊ. बाय.